विठ्ठला तुझ्या नामस्मरणात बुडवून गेलो. तुझ्या भक्तीशिवाय दुसरं काय भेटाव नाही रे देवा. न चुकता तुझी वारी केली. देवा देवा तू माय बाप आहेस देवा. अरे असू देणारा बी तूच आणि हसू देणारा बी तूच आहेस देवा. देणारा बी तूच आणि देणारा बी तूच रे त्याला. मला सांग विठ्ठला, अरे त्या कोवळ्या लेकराची काय चूक होती देवा. आता संतीचं मी कोणत्या शब्दानं सांत्वन करू रे विठ्ठला. विठ्ठला काय करू. विठ्ठला संतीनं तर अंगाला हात लावायचं नाही म्हणून तुझी आण घातली. म्हणजे विठ्ठला तिची कूस आता कधी बी उजवणार नाही. तेव्हा एकातून किती संकट टाकलीच रे परमेश्वरा. विठ्ठला विठ्ठला तुझ्या नामस्मरणात बुडवून गेलो. तुझ्या रूपाशी एक रूप झालो रे विठ्ठला. किती मोठं मोल द्यावं लागलं रे विठ्ठला. किती मोठं मोल द्यावं लागलं. देवा देवा आता तूच फोडलंस. ते मडकं तूच जोडून दे. तूच पोर नेलंस. तूच पोर परत आणून दे रे विठ्ठला. विठ्ठला परत पोर आणून दे. देवा देवा माझ्यासाठी नाही रे, पण संतीसाठी तिच्यासाठी तरी पोर मला परत दे रे देवा. ती पोराशिवाय नाही रे जगू शकणार. नाही जगू शकणार रे देवा. परमेश्वरा परमेश्वरा आता आता जे काय व्हायचं ते तुझ्याच पायाशी उद्या देवा. तूच ठरव काय करायचं ते परमेश्वरा. रडायचं नाही पोरे, रडायचं नाही. उगी उगी बाळा उगी उगी. शांत हो पोरी. माझं ऐक बाळा. शांत हो शांत हो. ऐक पोरी. अगं देवाने दिलं देवानेच नेलं म्हणायचं. कर्मात दिलेलं मग भोगावं लागतात पोरी. मग भोगावं लागतात रे बाळा. शांत हो शांत हो बाळा शांत हो. बाबा काय म्हणायचं या माणसाला. भक्ती करावी तर किती. पायाखाली पोर येऊन तुडून मारून गेलं पण या माणसाला ध्यान नाही. चला रडू नकोस ग. रडून काय उपयोग आहे का आता. जे झालं ते झालं ना. तुझं काय असं वय झालंय वय. तुला पोर खेळ ना माग ना तुझ्या. नाही
ते शक्य नाही आता, ते शक्य नाही. असं का ग म्हणतेस आख्ये? त्या चान घातली होती माझ्या अंगाला बी हात लावा आणि ते इठ्ठलाची आण आहे म्हणून. बरं मग तवा धरणं माझ्या वाऱ्याला बी फिरकत नाही का माझ्याकडे बघत बी नाही. पोरी अगं हे 4 दिवस चालायचंच. कधी आपसूक येतोय मग टाळ्यावर. नाही बाबा, मी चांगलं ओळखते त्यांना. एकदा का मनात ठाणलं की इच्छा बदलायचा नाही त्यांचा. कुठं हाय ते कुठं गोरोबा? काय माहिती नाही. धंद्यात लक्ष नाही का घरात नाही. सकाळच वाट फुटल तिकडं निघतात. कधी इठ्ठलाच्या मंदिरात जाऊन बसतात तर कधी डोंगरावर. चित्थारावर नाही त्यांचं. आणि अशाने त्यांची तब्येत राहील का ठीक? चिंता करू नकस पोरी. मी समजूत घालतो ना जावई बापूंची, समजूत घालतो मी त्यांची. हे अशा तर काही संसार होत असतो काय? मी जाऊन दुंडाळून आणतो त्यांना. विठ्ठला देवा चांगली बुद्धी दे रे, गोरोबाला चांगली बुद्धी दे रे.